शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री संस्कृत। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मनातली कामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने हा उपाय करून बघायचा आहे। 101% आपली कामना पूर्ण होत असते। हा अनुभवी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो करून बघा। बघा, संकष्ट चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी 5 तारखेला मंगळवारच्या दिवशी मे महिन्यामध्ये आलेली आहे आणि ह्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर 101% तुमची कामना पूर्ण होणारच। आता उपाय कसा करावा ते तुम्हाला सांगते। बघा, ज्या लोकांची आता उपवास कोणी संकष्ट चतुर्थीचा व्रत करत असेल, भरपूर दिवसापासून आपण व्रत करतो आणि अचानक मध्ये अंगारकी म्हणजे संकष्टी आपली मोडली असेल किंवा आपल्याने काही कारणास्तव आपल्याला लक्षात नसताना ती मोडून गेलेली असेल किंवा तुमच्याने धरली गेलेली नसेल, तुम्ही नवीन असणार आणि तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा व्रत करायचा असणार, तर तुम्ही ह्या अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून उपवास करू शकतात। आणि ज्यांची मोडलेली असणार, भरपूर दिवसापासून केलेली असेल आणि मध्येच मोडून गेलेली असणार, तर तुम्ही आतापासून सुरू करू शकता। तर असे ह्या अंगारकी संकष्ट चतुर्थी दिवशी असा एक संकल्प करायचा आहे की प्रपंच म्हटला म्हणजे त्या ठिकाणी आपले भरपूर प्रश्न असतात आणि आपले मनातली कामना पूर्ण व्हावी याच्यासाठी गणपती बाप्पांना आराधना करायची आहे। गणपती बाप्पांना आराधना केलेली कधीच वाया जात नाही आणि आपली जी कामना असते ती बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात। ते संकट दुःखांचा नाश करणारे आहे, म्हणून ह्या गणपती बाप्पांना विनंती करायची आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी। तर काय करायचं अगोदर सांगते, त्यासाठी तुम्हाला अगोदर संकल्प करावा लागेल। आता जे नवीन असतील, ज्यांना माहीत नाही संकल्प कसा करावा, संकल्प का करावा लागतो, तर आपण कुठलं पण कामना करतो म्हणजे कोणती पण, आता तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असणार किंवा एखाद्या देवाची आराधना करत असणार किंवा उपवास करत असणार, तर अगोदर संकल्प करावा लागतो। संकल्प केला तर जी आपली कामना असते ती देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या मनातली कामना लवकर पूर्ण होते, म्हणून संकल्प करावा लागतो। संकल्प कसा करावा, बघा, देवासमोर बसायचं आहे। संध्याकाळी सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता। तर देवासमोर बसायचं, एक आसन घ्यायचं, त्याच्यावर बसल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। उजव्या हातात पाणी घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, अक्षदा, कुंकू आणि एक फूल अर्पण करायचं आहे। देवासमोर बसून तुम्हाला डोळे मिटून भगवंत गणपती बाप्पांना विनंती करायची आहे की माझ्या मनातली कामना पूर्ण व्हावी, म्हणून मी माझं नाव म्हणजे जे तुमचं नाव असेल ते तुमचं नाव, गोत्र, जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि गोत्र म्हणायचं आहे। आणि ते जे पाणी तुम्ही हातात घेतलेलं आहे, तुमची जी कामना असेल, आता मुलाचं लग्न असेल, घरात व्यवसायाचं असेल किंवा घर बांधण्याचं असेल, काही पण जी तुमची कामना असेल ती बोलायची आणि ते पाणी म्हणजे खाली सोडायचं आहे किंवा एका ताम्हाण्यात सोडून द्यायचं आहे आणि 2 वेळेस त्याच्यावर अजून आपल्या हातावर पाणी पडीने टाकायचं, 2 वेळेस पाणी सोडायचं, असा संकल्प करायचा आणि गणपती बाप्पांना विनंती करायची की मी जी माझी कामना आहे या व्रताने पूर्ण व्हावी, मी ही अशी तुम्हाला विनंती करते। तर तुम्हाला आता मी सांगते, त्यासाठी तुम्हाला दुर्वा, आता उपाय सांगत आहे की त्यासाठी तुम्हाला एक दुर्वा लागणार आहे, कळश लागणार आहे। बघा, एक कळश घ्यायचा, जो पाण्याने गच्च भरलेला एक अख्खा म्हणजे कळश घ्यायचा आहे। त्या कळशामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा अशा टाकायच्या आहे त्या कळशामध्ये आणि त्यामध्ये 1 रुपया सुद्धा टाकायचा आहे आणि रक्षासूत्र म्हणजे बघा अशा कलरचं रक्षासूत्र येतं, म्हणजे लाल पिवळं असं एक धागा येतो, तो धागा त्या कलशाच्या वरच्या साईडला असा बांधायचा आहे। तुम्ही 9 फेरे घेऊ शकतात किंवा 7 फेरे घेऊ शकतात। अशा पद्धतीने तो रक्षासूत्र त्या कलशाला बांधायचा। रक्षासूत्र बांधल्यानंतर त्या कळशामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, 1 नाणं, नंतर फुलं वगैरे अर्पण करून तुम्हाला दुर्व्यांच्या जोड्या घ्यायच्या आहे। आता तुम्ही जोड्या किती पण घेऊ शकतात, तुम्ही 11 घेऊ शकतात, 2 घेऊ शकतात, 5 घेऊ शकतात, 21 घेऊ शकतात, अशा तुम्हाला 11-11च्या किंवा 21-21च्या अशा जोड्या करायच्या आहे आणि त्या कळशामध्ये त्या टाकायच्या आहे। आता जुड्या कशा घ्याव्या त्या तुम्हाला सांगते, 5, 7, 11 किंवा 21 किंवा 41 अशा तुम्ही किती पण जुड्या घेऊ शकतात। या पद्धतीने तुम्हाला त्या ज्या आपल्या दुर्वा असतात त्या जुड्या घ्यायच्या आहे। अशा 11च्या किंवा 21च्या अशा 5 म्हणजे अशा पूर्ण करायची, असं बांधून घ्यायची, तिला जुडी म्हणतात। ती जुडी घेतल्यानंतर तुम्ही अशा 2-2 जुड्या म्हणून तुम्ही 11, 5 म्हणजे 5, 7, 11, 21 किंवा 41 जुड्या घेऊ शकता।
त्या सगळ्या जुड्या अशा एकत्र करायच्या. आता तुम्ही 5 घेऊ शकतात किंवा 21 किंवा 11 घेऊ शकतात. अशा त्या जुड्या घ्यायच्या, त्यांना हळद कुंकू अक्षदा लावायच्या आणि त्या पाण्या जे कळश भरलेला आहे आपण देवाजवळ त्या त्या कलशामध्ये त्या सोडून द्यायच्या आहे. त्या सोडल्यानंतर देवाला विनंती करायची आहे, ज्या वेळेस तुम्ही त्या कलशामध्ये त्या दुर्वा सोडणार त्यावेळेस मनातल्या मनात गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुवितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुवितनाशना कृपा करा असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा ओम गण गणपते नमः अशी एक एक जोडी टाकताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आणि तुम्ही 21 5 अशा जुड्या त्या कलशामध्ये टाकायच्या आहे आणि नंतर रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे. म्हणजे संध्याकाळी करणार तर रात्रभर तसंच राहू द्यायचा तो कळस आणि दुसऱ्या दिवशी त्या कलशाला उचलायचा आणि त्याच्यातलं जे साहित्य आहे ते ज्या दुर्वा असतात त्या तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या जमिनीमध्ये पुरू शकतात किंवा वाहत्या पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे. ते जे पाणी आहे ते सुद्धा वाहत्या पाण्यात टाकायचं किंवा आपल्या एखाद्या गमला असेल किंवा कुंडी असेल जिथं झाड लावलेलं असेल त्या ठिकाणी टाकायचं. त्याची सुपारी व्यवस्थित सांभाळून ठेवायची, दुसऱ्या टायमाला कामात येईल त्याच्यातला 1 रुपया सांभाळून ठेवायचा. आणि अशा पद्धतीने जे साहित्य आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने ते त्याचं विल्हेवाट लावू शकतात, म्हणजे व्यवस्थित करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो संकल्प आहे हे संकल्पयुक्त जर तुम्ही असं केलं तर तुमच्या मनातली बघा. परत तुम्हाला एकदा सांगते, कलश घ्यायचा, ज्या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी संकल्प करायचा. नंतर तुम्ही दुसरी चतुर्थी येणार त्यावेळेस सुद्धा जोपर्यंत तुमची कामना पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कळस तसाच भरायचा आहे. नंतर ना आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्या तांब्याच्या कलशाला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, पाणी भरून ठेवायचं, देवासमोर ठेवायचा, संकल्प करायचा. जसं तुम्हाला सांगितला तशा पद्धतीने संकल्प करायचा आहे. तुम्ही किती पण जुड्या घेऊ शकतात, वरच्या साईडला येईल. तुम्ही 5 11 21 किंवा 51 किंवा 41 किंवा 108 अशा जुड्या घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या वाटल्या तेवढ्या तुम्ही जुड्या घ्यायच्या आहे दुर्वांच्या. त्या दुर्वांच्या जुड्या घेतल्यानंतर त्या कलशामध्ये स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा 1 रुपयाचं नाणं, एक आपली सुपारी असं टाकायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांजवळ बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर ते ज्या जुड्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या जुड्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावायचा आहे. एक एक जुडी ज्या वेळेस आपण अर्पण करतो त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे की गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझी कामना पूर्ण होऊ द्या. आणि ते एक एक जोडी ज्या वेळेस आपण त्या कलशामध्ये टाकतो तर त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पा विघ्नहरा दुवित नाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुवित नाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुवित नाशना कृपा करा या मंत्राचं नामस्मरण करत आपल्याला त्या जुड्या त्यामध्ये ठेवायच्या आहे. किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला तो कलश त्या ठिकाणी भरून आपल्या मनातली जी काही कामना असेल ती बोलायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करणार त्यावेळेस त्याच्यातलं जे सामान आहे ते सगळं सामान घ्यायचं आणि ते सामान आपल्याला ज्या ठिकाणी म्हणजे वाहतं पाणी आहे, आता तुमच्याकडे वाहतं पाणी असेल, नदी असेल, तालाब असेल, त्या ठिकाणी ते सगळं साहित्य टाकून द्यायचं आहे. नाहीतर काय करायचं, आपल्या घरातली जी कुंडी आहे त्या ठिकाणचे जे दुर्वा असतात त्या दुर्वांना घ्यायचं आहे किंवा मातीमध्ये टाकून द्यायचं आहे, नाहीतर निर्माल्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि जो तो 1 रुपया आहे किंवा सुपारी आहे ती जपून ठेवायची आणि दुसऱ्या वेळेस ते आपल्याला कामात येते. जोपर्यंत आपली कामना पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच करायचं आहे. तुम्ही करून बघा. आणि त्याला कलावा सुद्धा बांधायचा. मी तुम्हाला कलावा सांगायचं विसरली. 9 वेळेस किंवा 1 वेळेस 2 वेळेस 4 वेळेस असं कलावा सुद्धा बांधायचा आहे. कलावा बांधून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात दुर्वा टाकायची आहे. अशी तुम्ही संकल्पयुक्त जर ही केलं, हा उपाय केला तर तुमची जी मनातली कामना आहे ती 100% म्हणजे 101% पूर्ण होत असते. फक्त हा उपाय खूप श्रद्धेने भक्तिभावेने आपल्याला करायचा आहे. बघा, हा उपाय मनातली कामना पूर्ण करण्यासाठी आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की बघा, ज्या लोकांची उपवास सुटलेला आहे किंवा ज्यांना संकष्ट चतुर्थी पुन्हा धरायची आहे त्यांनी ह्या अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून व्रत सुरू करायचं आहे. तर तुम्ही ह्या संकष्ट चतुर्थीपासून व्रत सुरू करू शकतात आणि ज्यांची मोडलेली असेल त्यांनी सुद्धा ह्या संकष्टीपासून चालू करू शकतात. तर ही संकष्ट चतुर्थीचा मी तुम्हाला असा उपाय सांगितला तो आवर्जून प्रत्येक स्त्रीने करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातले जे संकट आहे, दुःख आहे, त्यांचे गणपती बाप्पा नक्कीच विनाश करतील आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, धनसंपदा वाढेल. तर हा उपाय करून बघा, अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.